संदर्भात शरद पवारांनी एक मोठं विधान केलंय। पक्षातल्या एका गटाला अजितदादांसमोर जावं असं वाटतंय असं शरद पवार यांनी म्हटलंय। दुसरा गट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजप सोबत जाण्यास इच्छुक नाही असंही ते म्हणाले। शरद पवारांचं ऑफ द रेकॉर्ड हे वक्तव्य आहे, अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य। मी आता निर्णय प्रक्रियेतून बाजूला झालोय असंही शरद पवार म्हणतात। पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केले। एकत्र येण्याबाबत नव्या नेतृत्वानं ठरवावं असं हे अत्यंत महत्त्वाचं विधान शरद पवार करताना दिसत। पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, शरद पवार यांनी अत्यंत मोठं विधान राष्ट्रवादीबाबत केलंय। नक्की आपण जर बघितलं तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही बातमी आहे। शरद पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे आणि ते म्हटलेले आहेत की दोन्ही जे आहेत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून हा निर्णय घ्यावा, दोघांनी हा निर्णय घ्यायचा आहे। कारण की काही आमदारांचं मत जे आहे ते विकास कामांसाठी म्हणजे अजित पवारांबरोबर जाण्याचं आहे, तर काही खासदार जे आहेत ते आपल्या विचाराचे आहेत। मात्र राष्ट्रवादीमधून इतर पक्षामध्ये म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार असेल, शिवसेना शिंदे गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असेल, यांच्याकडे जे गेलेले आहेत ते सर्व एकाच विचाराचे आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे विचाराचे आहेत आणि पुढे ते एकत्र येऊ शकतात हे मी आता सांगू शकत नाही। मात्र वेळ प्रसंगी काही होऊ शकतं असंही पवार या ठिकाणी बोललेले आहेत। आणि मात्र जे खासदार आहेत ते सर्व एका विचाराचे आहेत आणि भविष्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी हा सर्व निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे भविष्यामध्ये दोघेही एकत्र येऊ शकतात कारण की या निर्णय प्रक्रियेच्या मी सध्या बाहेर आहे। हा सर्व निर्णय सुप्रिया सुळे यांचा आहे। त्यामुळे भविष्यामध्ये निर्णय घेतील असं शरद पवार म्हणतात। याचाच अर्थ लवकरच सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे का, काय नेमकी त्याबद्दलचे अपडेट्स मिळत आहेत? नक्की आपण जर पाहिलं तर विकास कामं, कारण की 5 वर्ष दोन्हीही म्हणजे एक राष्ट्रवादी भाजपबरोबर सत्तेबरोबर आहे आणि एक राष्ट्रवादी सत्तेच्या बाहेर आहेत। जर विकास कामं करायची असतील तर सत्तेबरोबर जाणं आवश्यक आहे, तर विकास कामं होणार आहेत। त्यामुळे हा निर्णय आमदारांचा आहे। खासदार मात्र आपल्या मतावर ठाम आहेत, ते सुप्रिया सुळेंबरोबर आहे। मात्र आमदारांमध्ये काही अस्वस्थता जी आहे खासदार सुप्रिया सुळेंबरोबर आहेत, पण सुप्रिया सुळे यांचं नेमकं काय मत आहे, सूत्रांकडून काय माहिती मिळते? नक्की हा निर्णय जो आहे तो सुप्रिया सुळेंचा आहे। आता सुप्रिया सुळे काय निर्णय घेतात भविष्यामध्ये जर विकास कामं सोबत संजय राऊत यांची यावर काय प्रतिक्रिया आहे बघूया आपण। त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय परिस्थिती आहे मला माहित नाही, पण जर पवार साहेबांचे वक्तव्य असेल तर आम्ही जे म्हणतो की सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाहीत, असे काही लोक त्यांच्या पक्षामध्ये असतील, जे आमच्याकडेही होते, जे निघून गेले। आता पाहू आम्ही। असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्र विकास आघाडी सक्रिय होण्याची गरज आहे, पण सध्या देशातली जी परिस्थिती आहे ती निवडल्यावर आम्ही त्याचा विचार करू। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, त्यांचीही प्रतिक्रिया येते, बघूया आपण काय म्हणतात ते। की माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला जे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये जे स्टेटमेंट दिलं ते ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल। पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणुका आहेत त्याला कसं सामोरं जायचं, या सर्व बाबतीत आमच्या पक्ष स्तरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू आहेत। तर अनिल देशमुख म्हणतायत चर्चा चालू आहेत। सागर, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया तुम्हीही ऐकली असेल। नक्की आपण जर पाहिलं तर चर्चा सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या याही संदर्भात चर्चा झालेली आहे। मात्र 5 वर्ष सत्तेच्या बाहेर पक्षाला राहावं लागणार आहे आणि विरोधी पक्ष जो आहे तोही महाराष्ट्रामध्ये अजून दिलेला नाही। विरोधी पक्ष कुणाकडे असावं, कारण की आपण जर पाहिलं तर भाजप, त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे या तिघांची संख्या जर पाहिली तरी मोठ्या प्रमाणावर आहे। अर्थ खातं अजित पवारांकडे आहे आणि अजित पवारांच्या आमदारांना जर निधी भेटणार नसेल
शरद पवारांच्या आमदारांना निधी भेटणार नसेल, काही विकास कामं होणार नसेल, तर आमदारांमध्ये अस्वस्थता जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे खासदारांचा प्रश्न हा केंद्रापुरता आहे आणि खासदार जे आहेत ते आपला स्वतःचा निधी जो आहे तो आणू शकतात. मात्र त्यांनाही जर निधी आणण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर नक्कीच विकास कामांबरोबर विकासासाठी जायचं असेल तर ते अजित पवारांबरोबर जातील आणि या पक्षाचे जे आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे हे सर्व शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले हे सर्व आमदार असतील, खासदार असतील किंवा काही कारणास्तव ते भाजप बरोबर गेलेले असतील, ते त्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी अजित पवारांबरोबर ठीक. सागर, एकंदरीत येत्या काळात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही गट एकत्र आलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हे दोन्ही गट जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवून देणारी ही बातमी म्हणावी लागेल. तर मी आता निर्णय प्रक्रियेतून बाजूला झालेलो आहे असं शरद पवार म्हणतात. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता शरद पवार यांच्या वक्तव्यातून व्यक्त होती. एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे.